हरे कृष्णा मंडळी, श्वेताची कलाकृती आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण असं प्लांट बनवणार आहोत ज्याला पाणी नाही टाकलं तरी ते टवटवीतच दिसणार। त्यासाठी मी घेतलेला आहे 10x10 सेंटीमीटरचा लाईट ग्रीन कलरचा पेपर फोल्ड करून एकसारखे लीव्स कैचीने कट करून घ्यायचे आहे। मंडळी, आपण बनवणार आहोत पेपर पासून स्पायडर प्लांट आणि त्यानंतर स्पायडर प्लांट ठेवण्यासाठी एक क्यूट असा प्लांटर आपण तयार करणार आहोत। श्वेता, स्पायडर म्हणजे मकडी ना, जे आपल्या घरात जाळ्या बनवते? हो, ती मकडी आहे ना, म्हणजेच मराठीमध्ये कोळी असं त्याला म्हणतात। त्यावरूनच या प्लांटचं नाव ठेवण्यात आलं आहे, कारण त्या प्लांटच्या लांब देठापासून लटकलेली लहान झाडे कोळीच्या कळपासारखी दिसतात। हे प्लांट एक सदाहरी बारमाही वनस्पती आहे आणि हे एक चांगले इंडोर प्लांट आहे आणि कमी प्रकाशातही ते प्लांट वाढत राहते। आपण प्लांट बनवत आहोत तोपर्यंत एक छोटीशी बोधकथा ऐकून घेऊ। कथेचं नाव आहे निस्वार्थ दान। एका गावात एका शाळेबाहेर एक व्यापारी दान करत होता। तेव्हा एक मुलगी त्याच्या समोर आली। तिने दान घेण्यास नकार दिला। व्यापाऱ्याने कारण विचारलं। ती मुलगी म्हणाली, माझ्या आईने दान घेऊ नको असे शिकवलं आहे। आपले हातपाय जर चांगले असतील तर कोणाकडूनही दान घेऊ नये। कष्टाने मिळवलेल्या भाकरीचा मोल खूप मोठा आहे असं ती मुलगी म्हणते। त्या मुलीचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याला त्या मुलीच्या आईला भेटण्याची इच्छा झाली। तो त्या मुलीच्या मागे जाऊ लागला। मुलीच्या आईचे फुलाचे दुकान होते। व्यापारी दूर उभा राहून त्यांना पाहत होता। जवळच बसलेल्या एका माणसाला त्याने विचारलं, या बाई खूप विद्वान दिसतात, त्यांनी चांगला अभ्यास केला आहे वाटतं। आपल्या मुलीला त्यांनी खूप चांगली शिकवण दिलेली आहे। तो माणूस म्हणाला, त्या बाईची स्वतः केलेल्या कामावर श्रद्धा आहे। या लहान मुलीचे वडील हयात नाही, त्यांनी जाताना संपत्ती म्हणून काही जमीन ठेवली होती। या बाईने ती संपत्ती स्वतः कमवली नाही असे म्हणून ती गावात शाळा बांधण्यासाठी दान केली। मुलांना शाळेसाठी शेजारच्या गावी जावं लागत असे। या शाळेपायी गावातील मुलांचा शाळेचा प्रश्न सुटला। गावातील मुलांचे हाल संपलेले पाहून तिला खूप आनंद झाला। हे ऐकून व्यापाऱ्याला बाईचा खूप अभिमान वाटला आणि खरे दान यालाच म्हणतात हेही त्याला कळाले। मंडळी, या कथेतील तात्पर्य असे आहे की निस्वार्थपणे केलेले दान हे खरे दान आहे। तर मंडळी, आपला इथे पेपर स्पायडर प्लांट तयार झालेला आहे। फक्त ते ठेवण्यासाठी आपण क्यूट प्लांटर तयार करत आहोत। त्यासाठी मी एक माझ्याकडे पडलेला डब्बा होता, त्याला मी पेपरने कव्हर करून घेतलं आणि त्यावर 2 मी कोलगेटच्या कॅप्स असतात ना, त्या लावलेल्या आहे। या वेस्ट पडलेल्या डब्याला आपण क्यूट असा उल्लूचा लुक दिलेला आहे, तेही खूप सोप्या पद्धतीने पेपर आणि स्केच पेन आणि 2 कोलगेटच्या कॅपनी या डब्याला उल्लूचा क्यूट असा लुक आपण दिलेला आहे। आता फक्त त्या कॅपच्या खाली एक त्याची चोच काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला क्यूट असा आऊल तयार होणार आहे आणि त्यामध्ये आपण स्पायडर प्लांट ठेवणार आहोत। स्केच पेनच्या ऐवजी तुम्ही ॲक्रिलिक पेंटचाही वापर करू शकता। तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत हरे कृष्ण।